आणि या घडीची महत्त्वाची अपडेट अशी की मनीष सिसोदिया हे पिछाडीवर आहेत। त्यांना आघाडी मिळवता आलेली नाही। जंगपुरातून मनीष सिसोदिया पुन्हा एकदा पिछाडीवर जाताना दिसतात। मोठे आरोप त्यांच्यावर झाले होते, त्यांना अटक करण्यात आलेली होती आणि ते सध्या पिछाडीवर आहेत। जंगपूर हा त्यांचा पारंपरिक मतदारसंघ नाही, पण सध्या ते जंगपूरमधून सुद्धा पिछाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकदा आकडेवारीवर नजर टाकूया। आप 27 जागांवर आघाडीवर आहे, भाजप 43 जागांवर आघाडीवर आहे। काँग्रेसला कधी एका जागेवर आघाडी मिळते तर कधीतरी ती आघाडी पुन्हा काँग्रेस गमावताना आपल्याला दिसतंय। इतर पक्षांना अजूनही आपलं खातं उघडताना आलेलं नाहीये, त्यामुळे सध्या जे ट्रेंड्स आहेत ते काहीसे सेट होताना आपल्याला दिसतायत। भाजप 43 जागांवर आघाडीवर आहे, अर्थात दिल्ली विधानसभेची मॅजिक फिगर ही 36 ची आहे आणि तो 36 चा आकडा भाजपनं केव्हाच पार केलाय, तर आपला तो आकडा अजूनही पार करता आलेला नाही। हे कल आहेत, अजूनही कोण विजयी झालाय कोण पराभूत झालाय याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। भाजप 43 जागांवर, आप 27 जागांवर आघाडीवर आहे। एक्झिट पोल्सचे अंदाज काहीसे खरे ठरताना दिसतायत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।